दुसरा येईल जरी नाही गाले. टाळी वाजवा सर्वांनी एक टाळी. एक टाळी. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल हे जरी नाही गाले तरी दुसरा येईल. हे जरी नाही गाले. पण जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचं वय बदललं, आवड बदलली नाही. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा काळ बदलला, आवड बदलली नाही. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांची परिस्थिती बदलली. काही लोक जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांची परिस्थिती अत्यंत गरीब सांगतात. आमची महाराज मंडळी सांगतात सांगा गरिबी, पण अगोदर तुम्ही तुकोबारायांची श्रीमंती सांगा आणि मग तुकोबारायांची गरिबी सांगा. गाथ्यामध्ये अभंग आहेत 4092. किती अभंग आहेत? 4092. तर जास्तीत जास्त काकडा आणि हरिपाठ जर सोडला तर आमच्या भजनी मंडळाच्या आणि महाराज मंडळीच्या जास्तीत जास्त 100 अभंग पाठ असतील. कोणी एखादं माझ्यावर ऑब्जेक्शन घेईल, महाराज माझे जास्त अभंग पाठ आहेत, अपवाद असू शकतो, पण जास्तीत जास्त किती अभंग पाठ आहेत? 100 अभंग पाठ आहेत. खरं तर तेवढे नाहीत, पण आपण धरले आपल्या उदाहरणापुरते 100 अभंग पाठ आहेत. काही काहींच्या 10च अभंग पाठ आहे तर एकच कीर्तन पाठ आहे. तुम्हाला माझी भाषा कळते का? किती अभंग पाठ आहेत? 10च अभंग पाठ आहेत आणि एकच कीर्तन पाठ आहे. तरी सुद्धा एका अभंगावर 1-1 कोटीचे बंगले. एकाच कीर्तनावर 50-50 लाखाच्या गाड्या आहेत. एकाच कीर्तनावर 2-2 लाखाच्या खिशात आयफोन आहेत. एकाच अभंगावर गळ्यामध्ये 2-2 लाखाच्या सोन्याच्या चेनी आहेत. एकाच अभंगावर हातामध्ये चांगले ब्रेसलेट आहेत, मोठ्या मोठ्याले अंगठे आहेत. किती अभंगावर? बोला की एक अभंगावर. मग 4092 ज्या महात्म्याचे अभंग असतील, तो महात्मा गरीब असेल का श्रीमंत असतील? आम्हा घरी धन शब्दांची चरणी. आम्हा घरी धन शब्दांची चरणी. आम्हा घरी धन शब्दाची चरते. आम्हा घरी धन शब्दाची चरते. शब्दांची शस्त्रे यत्न करू. शब्दांची शस्त्रे यत्न करू. यत्न करू. शब्दाची आमोचे जीवाचे जीवन. शब्दाची आमोचे जीवाचे जीवन. शब्दाची आमूचे जीवाचे जीवन. शब्दाची आमूचे जीवाचे जीवन. इथं टळ्यावाचा सर्वांनी जोर. मी जरा भेसूर दिसायला का जरा माझ्याकडे समोर रागरागच पाहिले. तसे हे समोर जे माणसं बसलेत ना, मी असे मस्त टाईट बस अशा टेन्शन बटाटा कापल्यावर असं डुब्बाळ्या बटाट्यावर डोळे करायचे मोठे मस्त माझ्याकडे असं बघत राहायचं. कळालं तरी असंच करायचं, आणि नाही कळालं तरी असं 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 गार नाही बसायचं, असं टाईट बसायचं. बेटे बेटे साफ करा. हां असं बसायचं. हां आम्हा घरी धन शब्दाची चरत नाही. पहिल्या दृष्टांत काळात आपल्या गावात जर एखादं मंदिर व्हायचं ठरलं म्हणून महाराज, तर सर्व गाव एकत्रित यावं लागतं, त्यावेळेला मंदिर पूर्ण होतं. पण तुम्ही माऊली ज्ञानोबारायांच्या दर्शनासाठी आळंदी तीर्थक्षेत्रामध्ये गेलात तर त्या काळातील माऊली ज्ञानोबारायांच्या मंदिराचा गाभारा जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांनी आपल्या स्वतःच्या स्वखर्चातून बांधलेला. मग तो महात्मा गरीब असेल का? नाही. आपल्याकडे जमीन एकरवर मोजतात का बिघेवर मोजतात? एकरवर मोजतात. हायेस्ट जमीन आपल्या हुल्ल्याळ गावामध्ये किती एकर असेल एका माणसाला? मी जाऊ का थांबू, कस काय करू? हायेस्ट जमीन हुल्ल्याळ गावामध्ये एका माणसाला किती असू शकते?
50 एकर धरायची का अंदाज? 50 एकर जमीन धर. मग ज्या व्यक्तीला 50 एकर जमीन आहे ती व्यक्ती गरीब असते का श्रीमंत असते? श्रीमंत. तसं त्या काळातील जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या सासऱ्याला, त्यांचं नाव आप्पाजी गुळवे, यांना जमिनीत 3600 एकर, 36 एकर. कुणाला? सासरे. हे ज्याला सण होतं त्यांनी ऐका बरं का, नाही तर एखाद्याची बीपी लो व्हायची कीर्तनातच. एवढी जमीन असते का? 3600 एकर जमीन कुणाला? महाराजांच्या सासऱ्याला. आणि 7 पिढ्यापासून सावकारकी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या घरात. ऐका, तुकाराम महाराजांच्या काळामध्ये पडला दुष्काळ. 7 पिढ्यापासून तुकाराम महाराजांची सावकारकी. कुणाला किती पैसे दिले आपण घरामध्ये नोटबुक मध्ये लिहून ठेवतो. तसं तुकाराम महाराजांच्या घरामध्ये लिहून ठेवलेलं आहे कुणाकडे किती जमीन आहे, कुणाकडे किती पैसे दिलेले आहेत. कर्जाच्या वह्या महाराजांनी अशा गाठोडं बांधलं. आणि तुकोबाराने विचार केला, आता पडला दुष्काळ, धान्य नाही, पाणी नाही, आपण लोकांकडे पैसे मागितले तर लोक आत्महत्या करतील, जीव देतील, करायचं काय? सर्व कर्जाच्या वह्या घेतल्या आणि इंद्राणीच्या डोहामध्ये बुडवून टाकल्या. भारत देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये पहिली कर्जमाफी जर कोणी केली असेल तर पहिली कर्जमाफी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी. आता लोक म्हणतात ह्यांनी कर्जमाफी केली आणि त्यांनी कर्जमाफी केली. पहिली कर्जमाफी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी केली 400 वर्षापूर्वी. आणि मग झालं काय? धान्याचे कोठारे उघडण्यात आले. ज्याला जेवढं धान्य लागतंय तेवढं घेऊन जा. मग अशी परिस्थिती आली, दुष्काळे आटीला द्रव्य नेला मान, स्त्री एक अन्न अन्न करिता मेली. खायला नाही म्हणून महाराजांची एक पत्नी मेली, वारली. जेवढे माणसं इथं माझ्या समोर हुल्ल्याळ गावातले परिसरातले, कोणी हात वर करून सांगा महाराज खायला नाही म्हणून आमची बायको मेली. हा, खाऊन खाऊन एखाद्याचे खपक्याचे खपके होऊन मरण. खाऊन खाऊन एखाद्याची मरण, पण खायलाच नाही बायको मेली असं आहे का? पण तरी सुद्धा पांडुरंगाचं भजन सोडलं नाही. आवड्या निरंतर हेची ध्यान, आवड्या निरंतर हेची ध्यान, आवड्या निरंतर हेची ध्यान, हो सुंदर ध्यान उभे विटेवरी कर कटावर देवनिया, तुझ्या रगाळ काज पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान. तुळसी हार गळा काच पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान. तुळसी हार गळा काच पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान. तुझी हार गळा काच पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान. तुझी हार गळा काच पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान. तुझार गळ कद पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान. तुझार गळ कद पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान. हेची ध्यान. तुळशीहार गळा कासे पितांबर आवडे निरंतर ह्याचे ध्यान. सारखं त्या भगवान परमात्म्याचं नामाचं चिंतन करणं हा त्यांचा एक धंदा आहे. आणि आणखीन एक धंदा आहे सर्व समाजाला जाग करणं. तुमच्या इकडे काकडा होतो का? इकडे काकडा होतो खुल्याळ? काकड्याची वेळ कधी असते? दुपारी 2 ते 4. कधी का काकडा पहाटेच असतो ना? पहाटे 4 ते 6 काकडा असतो. मी थोडा भोळा आहे, मला ऍडजस्ट करून घ्या. त्या काकड्यामध्ये 3 लोकांना जाग केलं. उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा, दर्शन द्या सकळा, झाला हृदय सरली निद्रेची वेळा, हो झाला हृदय सरली निद्रेची वेळा. अरे उठा साधू संत साधा आपुले हित
आणि वारकरी संप्रदायाचं अधिष्ठान काय असेल तर ते म्हणजे काकडा. पण सध्या संप्रदायाचं दुर्भाग्य काकड्यावाल्याला दुय्यम दर्जा लोक देतात. हे कोण आहेत काकडे हा म्हणले मागं बघा इकडे पंक्ती जेवाय. पण परमार्थच टिकवला कोणी असेल तर परमार्थ हा काकड्यावाल्या लोकांनी टिकवला. आणि त्यातील त्यात आमचा मराठवाडा आणि त्यातली त्यात वारकरी संप्रदायात बीड जिल्हा, मराठवाडा, परभणी, हिंगोली जिल्हा वारकरी संप्रदायामध्ये काकडा करणारे भरपूर मंडळी पाहायला मिळते. आणि त्यातील त्यात आमच्या मराठवाड्यात सद्गुरू प्रातस्मरणीय सद्गुरू बंकट स्वामी महाराज होऊन गेले. त्यांचा काकडा ऐकण्याकरता बाळासाहेब महाराज त्या काळातील पंढरपूर मध्ये 3 मजली इमारत गच्च भरायची. काय काय ऐकायला आपल्या काकड्याला 3च असते. पण त्यांचा काकडा ऐकण्याकरता 3 मजली इमारत गच्च भरायची. एवढंच नाही तर त्या काळातील बालगंधर्व त्यांचा काकडा ऐकण्याकरता अशी समोर जागा धरून टेकून बसायची. एवढा सुंदर त्यांचा काकडा चालायचा. म्हणून आमच्या मराठवाड्याचं एक वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला. वारकरी संप्रदायामध्ये कितीही साधा भजने असू द्या आणि मराठवाड्यामध्ये कितीही साधा भजने असू द्या, त्याच्या पुढे हे माईक मांडा म्हणा सहज म्हणतोय. त्याचं कारण काय? सद्गुरू बंकट स्वामी महाराज मराठवाड्यात होऊन गेले, त्यांचा तो प्रसाद आहे. एवढंच नाही तर मराठवाड्यातलं कुत्र जरी भोकायला लागलं तर स्वरातच भोकत आहे. एवढंच नाही तर माणूस जीवन जर झोपला आणि घोरायला लागला तरी खर्जातच घोरतोय. एवढी ताकद त्या मराठवाड्याच्या मातीमध्ये. त्या काकड्यामध्ये सगळ्या साधू संतांनी आपल्याला जाग केलं. किती ठिकाणी जाग केलं. आता जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा, जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा, जागा 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 आता जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा, जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा. चोरनी दिल्या नाडूनी भागा, चोरनी दिल्या नाडूनी भागा, भागा 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 भागा. जागा जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा. जीवन आलीत घरून झोपायला सुधारणा त्यांना. आता जागा रे भाईनो जागा. सगळ्या साधू संतांनी जागा केलं आपल्याला काकड्यामध्ये. आता मी सांगतो किती ठिकाणी जागा केलं. तुम्ही हातावर मोजायचं, काउंटिंग करा. धन दारा पुत्र जन बंधू सोयरे. किती झाले? 10 का 6? परत रिपीट. धन दारा पुत्र जन बंधू सोयरे 6. धन दारा पुत्र जन बंधू सोयरे 6च का? 7 जास्त होईल बघा आता. हा धन एक म्हणा. हा धन दारा पुत्र जन बंधू सोयरे झालं की. पिशुना नाही त्यात. पिशुना म्हणजे त्याग करणं. किती झाले? 6.
6 जणांच्या ठिकाणी जाग केलं. पहिल्यांदा जाग केलं धन. धन म्हणजे पैसा, पैसा म्हणजे धन. पैसे कमवण्याला विरोध केला नाही. जोडोनिया धन उत्तम व्यवहारी उदास विचारे वेच करे. धन कमवण्याला विरोध केला नाही. तुमच्या खिशामध्ये पैशाचा खळखळाट असावा, पण त्या पैशाच्या मागे 1ही रुपयाचा कोणाचा तळतळाट नसावा, त्याला म्हणायचं धन. धन कमवण्याला विरोध केला नाही. समोरच्या दारानं हसत हसत येते तिला म्हणायचं लक्ष्मी, आणि मागच्या दारानं जे येते तिला म्हणायचं अवदसा. ते तुम्हीच म्हणावे कशाला. आपला पैसा कुठून येतो विचार करायचा, आणि चालला कुठं याचा विचार करायचा. तीर्थक्षेत्र आळंदी देवाची या ठिकाणी 125 वर्षापूर्वी वारकरी शिक्षण संस्था सुरू झाली. सद्गुरू जोग महाराज यांनी सुरू केली. आज लाखो विद्यार्थी कीर्तन करतात. हे उपकार सद्गुरू जोग महाराजांचे. खरं सांगू, जोग महाराज जातीनं ब्राह्मण आहेत, पण त्यांनी संस्थेमध्ये प्रवेश देताना विचार केला नाही हा धनगर आहे, हा मराठा आहे, हा माळी आहे, हा कुणबी आहे, हा वंजारी आहे, असा विचार सद्गुरू जोग महाराजांनी केला नाही. खर तर माऊली ज्ञानोबा यांच्याच पावलावरती पाऊल माझ्या सद्गुरू जोग महाराजांनी ठेवलं. कारण वारकरी संप्रदायाची रीतच ती आहे की वारकरी संप्रदायामध्ये आजपर्यंत कधी कोणाची जात विचारली जात नाही. न पाहे याती कुळाचा विचार भक्त करुणा करत ज्ञानाबाई. अरे 700 वर्षापूर्वी स्त्रिया फक्त चूल आणि मूल एवढ्या पुरती मर्यादित होत्या, पण श्री संत चोखोबा यांच्या पत्नी अर्थात सोयराबाई यांना अभंग लिहायला लावले माझ्या माऊली ज्ञानोबा यांना. हरी भजना बिन काळ घालवू नको रे, अवघा रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग. हे अभंग प्रसिद्ध अभंग श्री संत सोयराबाईंचे. एवढंच नाही तर अस्पृश्य जातीतील लोकांना 700 वर्षापूर्वी समाजामध्ये येऊ देत नव्हता. जुन्या लोकांना कळेल, समोर मडकं लावलं जात होतं, माग खराटा लावला जात होता. कशाला? मडकं थुंकायला, आणि माग खराटा झाडून घ्यायचं, म्हणजे पाऊल खुना सुद्धा उमटल्या नाही पाहिजे असा काळ 700 वर्षापूर्वीचा. पण त्याच अस्पृश्य जातीमध्ये श्री संत चोखोबा यांचा जन्म झाला. पंढरपूरला श्री संत चोखोबा यांनी यावं, आणि आतमध्ये प्रवेश नाही, पांडुरंगाचं दर्शन नाही, पायरीवरती बसायचं आणि पांडुरंगाचं भजन करायचं. उंबरठ्यासे कैसे शिव आम्ही जातीहीन, रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही दीन. पायरी सिंह दंग गावोणी अभंग, पायरी सिंह दंग वाळवंटी गावो आम्ही वाळवंटी नाचू. चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग नाऊ, चोखामणे नाम घेऊ, चोखामणे नाम घेऊ. होऊनी दाग नाथ घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथ घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथ घरी नाचे माझा सखा पांडुरंग. अभिर गुलाल उधळी तरंग रंग रंग, अभिर गुलाल उधळी तरंग रंग. नाता घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाता घरी नाचे माझा सखा पांडुरंग, सखा पांडुरंग, सखा पांडुरंग. सारखं त्या पांडुरंगाचं भजन करायचं. वारकरी संप्रदायामध्ये कधीही कुणाची जात विचारली जात नाही. याता याती धर्म नाही विष्णुदासा. सगळ्या संतांनी माऊली ज्ञानोबा यांचं का कौतुक केलं?
माऊली ज्ञानोबरांचं वय वर्ष अवघं 22च वर्षाचं. पण सगळ्या संतांनी माऊलींचं कौतुक का केलं त्याचं कारण जातीवाद समूळ नष्ट कोणी केला असेल तर माझ्या माऊली ज्ञानोबराने केला. सगळ्या संतांनी कौतुक केलं. जनाबाई म्हणतात हो विवेका सागरा ज्ञानाच्या सागरा सख्या माझ्या ज्ञानेश्वरा सख्या माझ्या ज्ञानेश्वरा सख्या माझ्या ज्ञानेश्वरा सख्या माझ्या ज्ञानेश्वरा आमरोनिया जावे बा माझ्या पोटायावे ओ विवेका सागरा ज्ञानाचा सागरा सख्या माझ्या ज्ञानेश्वरा सख्या माझ्या ज्ञानेश्वरा सख्या माझ्या ज्ञानेश्वरा सख्या माझ्या ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा नाथ महाराज म्हणतात कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार वारंवार तया नमस्कार वारंवार न पाहेयाती कुळाचा विचार न पाहेयाती कुळाचा विचार कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा चैतन्याचा जिव्हाळा चैतन्याचा जिव्हाळा साधकांचा माय बाप दर्शने हरे ताप सुखरूप ज्ञानोबा माझा सर्वभूती सुखरूप ज्ञानोबा माझा सर्वभूती सुखरूप ज्ञानोबा माझा सर्वभूती सुखरूप ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा. हे सगळ्या संतांनी कौतुक केलेले माझ्या माऊली ज्ञानोबरायांचं. आणि त्याच माऊली ज्ञानोबरायांच्या पावलावरती पाऊल सद्गुरु जोग महाराजांनी ठेवलं. जातीनं ब्राह्मण आहेत पण प्रवेश देताना विचार केला नाही. आणि संस्थेचं वैशिष्ट्य आहे का विद्यार्थ्याला 1 रुपये फीस नाही शिक्षकाला 1 रुपये पगार नाही. आहे का आपल्याकडे कर्नाटकमध्ये एखादी संस्था विद्यार्थ्याला फी नाही शिक्षकाला पगार नाही. पण त्या काळामध्ये माऊली ज्ञानोबरायांच्या पावलावरती पाऊल ठेवून सद्गुरु जोग महाराजांनी संस्था सुरू केली. सावकाराला बातमी कळाली पुण्याच्या 1 लाख रुपये घेतले आळंदीला आले. म्हटले महाराज 1 लाख रुपये राहू द्या. सद्गुरु जोग महाराजांनी नम्रपणे सांगितलं नको. अहो राहू द्या म्हटले धर्मशाळेचं काम चालू उपयोगाला येते नको. गाडी घ्या नको. पैशाचा अभिमान जागा झाला आणि सावकाराने सांगितलं ओ महाराज अहो अशा काळामध्ये 1 लाख रुपये घ्या म्हणणारा माझ्यासारखा माणूस तुम्हाला कोणी सापडेल का. ताडदिशी जोग महाराज उभे राहिले सांगितलं सावकार अहो अशा काळामध्ये 1 लाख रुपये घ्या म्हणणारा माणूस तुमच्यासारखा सापडू शकतो
पण अशाही काळामध्ये तुमचे 1 लाख रुपये नको नको म्हणणारा माझ्यासारखा पठ्ठ्या तुम्हाला कोणी सापडू शकतो का सांगा म्हटले महाराज. नाहीच घेतलं 1 लाख. त्यांच्या जागेवर म्हणजे तुमचा डोळा माझ्यावरच म्हणायचं आहे का नाहीच घेतलं 1 लाख रुपये. पण आमच्या बीड जिल्ह्यातील सद्गुरू बंकट स्वामी महाराजांनी विचारलं का नाही घेतले, तर त्यावेळेला त्यांनी उत्तर दिलं ऐका. म्हटलं मी पुण्यामध्ये राहत असताना याच्या वडिलांना फार जवळून पाहिले आणि याच्या वडिलांनी अनेक लोकांचे मुंडके मोडून ही संपत्ती कमवलेली आहे आणि याचे 1 लाख रुपये जर संस्थेला वापरले तर माझी वारकरी शिक्षण संस्था 10-20 वर्षात मोडकळीला येईल. मला माझी वारकरी शिक्षण संस्था 10-20 वर्ष टिकवायची नाही, तर मला माझी वारकरी शिक्षण संस्था जोपर्यंत चंद्र आणि सूर्य येत तोपर्यंत मला माझी वारकरी शिक्षण संस्था टिकवायची. म्हणून त्याचे 1 लाख रुपये मी घेतले नाही. येतात कुठून पाहायचं, जातात कुठं तेही जागा राहायचं. आळंदीला गेलात, पंढरपूरला गेलात तर वाळवंटात भिकारी असते आणि आपल्याला पाहिलं की सुरू करते 1-2 पैसा द्याव धर्माला, आशीर्वाद लागेल तुमच्या मुलाले कराना, 1-2 पैसा द्याव धर्माला. एवढा काही चांगला आवाज नसतो त्यांचा, पण मी सहज म्हणाले आपला. 1-2 पैसा द्यावं धर्माला, आशीर्वाद लागेल तुमच्या मुला बाळांना, मुला लेकरांना. खिशातले 200 रुपये काढले, भिकारीच्या हातात दिले, त्याला आनंद झाला. सकाळी सकाळी 200 रुपये भेटले, समोर दुकान पाहिलं, देशी दारूचे दुकान, त्याच्यात गेला. मग मला सांगा आपण दिलेले सत्कार्याला गेले का वायला गेले? म्हणून तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी गेल्यानंतर पैसे देण्यापेक्षा तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी गेल्यानंतर अन्नदान करायचं, म्हणजे आपलं दान कधीच व्हायला जात नाही. 8 दिवसामध्ये ज्यांची ज्यांची अन्नदानाची पंगत आहे त्या सर्वांसाठी एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. कारण सर्वश्रेष्ठ दान ते म्हणजे अन्नदान. धनाच्या ठिकाणी जागा राहायला शिकवलं. धन 2 नंबर दारा, दारा म्हणजे पत्नी, पत्नी म्हणजे अर्धांगिनी, अर्धांगिनी म्हणजे लक्ष्मी, लक्ष्मी म्हणजे बायको, बायको म्हणजे खटलं, खटलं म्हणजे धर्मपत्नी, धर्मपत्नी म्हणजे कारभारीन, कारभारीन म्हणजे ती, ती म्हणजे बंड्याची माय. भागाभागात बायकोला वेगवेगळ्या नावाने हाक मारण्याची पद्धत आहे. काही भागात बायकोला पत्नी म्हणतात, काही भागात बायकोला धर्मपत्नी म्हणतात, काही भागात खटलं म्हणतात, काही भागात बायकोला भांडवल म्हणतात, काही भागात बायकोला मिशेष इंग्लिशमध्ये बायकोला मिशेष म्हणतात. काय म्हणतात इंग्लिशमध्ये? मिशेष. मला बरेच दिवस पंढरी महाराज कळत नव्हतं हे मिशेष म्हणजे एवढं विशेष काय असं मेळच लागत नव्हता. म्हणून मी एक दिवस डिक्शनरी काढली, डिक्शनरीत मला शब्द आढळला, मिस म्हणजे चूक करणे, मिस म्हणजे चूक करणे, आणि विशेषण लागलं सारख्या चुका करणे, इट इज कॉल्ड एज बायको. भागाभागात प्रत्येक भागात बायकोला वेगळ्या नावाने हाक मारतात, काही भागात वेगळंच म्हणतात, काही भागात वेगळं म्हणतात. सातारा भागात बायकोला बारदाना म्हणतात, बारदाना, आणि नवऱ्याला भंगार म्हणतात. बायकोला काय म्हणतात? बारदाना, नवऱ्याला काय म्हणतात? भंगार म्हणतात. म्हणजे ध्यानात ठेवा. दारा म्हणजे पत्नी, पत्नीच्या ठिकाणी जागा राहायला शिकवलं. फॉर एक्झाम्पल कसं जागा राहायचं, समजा आपल्या गावात सप्ताह चालू, पंढरी महाराज आहेत, बालासाहेब महाराज आहेत, मंगेश महाराज आहेत. एखाद्या माणसाला वाटलं चला अनेक दिवसापासून आपल्या गावामध्ये ते तेवढे मोठे कलाकार आहेत, कुठे भेटत नाहीत पण आपल्या गावात आवर्जून येतात, चला म्हटलं महाराज चहा घ्यायला जाऊ, नाश्ता करून येऊ. एखाद्या घरी नेलं, बाहेरून आवाज दिला, ए ते महाराज मंडळी आलो तर मी 3 जण, नाश्त्याला बनव. आतून पत्नीने आवाज दिला, खटल्याने आवाज दिला, बारदाण्याने आवाज दिला, आतून जो काही शब्द असतो तो ऍडजस्ट करून घ्या. पुढच्या रूम मध्ये बसा, 15 मिनिटात नाश्ता वगैरे रेडी बनवून ठेवते, असं समजायचं. पत्नी परमार्थाला सक्रिय अनुकूल आहे. आपण म्हटलं महाराज मंडळी आलो जरा नाश्त्याला बनव, सगळे काय इथंच मरत येत काय, त्यांना काय दुसऱ्या घरी जळलं काय, वारकरी म्हणले चला आपलं नीट घरी, आपल्याला नाश्ता नाही काहीच नाही, असं समजायचं. आपली पत्नी परमार्थाला प्रतिकूल आहे. धन दारा 2-3 नंबर पुत्र, पुत्र म्हणजे मुलगा. इतिहासामध्ये 3 माता आपल्या मुलाच्या ठिकाणी जागी राहिल्या. त्याच्यातली पहिली माता, त्या मातेचं नाव आहे मदालसा नावाची माता. आपल्या बाळाला पाळण्यास शिकवलं. प्रपंच जरी सुख जोडे तरी का असे विती गिरीकडे, राज्य टाकून गेले थोडे ते का वेडे म्हणावे. आपल्या बाळाला पाळण्यामध्ये शिकवलं. पहिली माता, त्या मातेचं नाव आहे मदालसा, आणि दुसरी माता या महाराष्ट्राच्या मातेमध्ये झाली, या भारत देशाच्या मातेमध्ये झाली, त्या मातेचं नाव आहे पुण्यश्लोक अहिल्या माता होळकर, की ज्या मातेनं आपल्या स्वतःच्या मुलाला हत्तीच्या पायाखाली देणारी माता,
त्या मातेचं नाव आहे पुण्यश्लोक अहिल्या माता. जगामध्ये अनेक माता झाल्या पण पुण्यश्लोक ही पदवी कोणत्याच मातेला लागली नाही, फक्त अहिल्या मातेलाच ती पदवी लागली, दुसरी माता. आणि तिसरी माता या महाराष्ट्राच्या मातेमध्ये झाली, त्या मातेचं नाव आहे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब, की ज्या मातेनं माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं. म्हणून आजही छत्रपती शिवरायांची शिवजयंती आली तर पहिल्यांदा वंदन छत्रपतींना करत नाही, तर पहिल्यांदा वंदन राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांना करतो. धन्य धन्य थोर आई शिवरायाची जिजाई, आज पूजी तो महाराष्ट्र सारा. धन्य धन्य थोर आई शिवरायांची जिजाई, आज पूजी तो महाराष्ट्र सारा. मुजरा मानाचा जिजाऊला, मुजरा मानाचा जिजाऊला, मुद्रा मानाचा जिजाईला, मुद्रा मानाचा जिजाईला. धन्य धन्य थोर आई शिवरायाची जिजाई, धन्य धन्य थोर आई शिवरायाची जिजाई, आज पूजित महाराष्ट्र सारा. मुजरा मानाचा जिजाऊला, मुजरा मानाचा जिजाऊला, मुद्रा मानाचा जिजाईला, मुद्रा मानाचा जिजाईला. जिजाऊला जिजाऊला माझ्या जिजाऊची बहिणी आई, माझ्या जिजाऊची बहिणी आई, कशी आली व फळाला. बापाचा 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 ये बापाचा बाबा वाघ शिवबा जन्मला, बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. आज्ञा होती माझी जाऊची, आज्ञा होती माझी जाऊची, शपथ घेतली स्वराजाची, जनकल्याणाची शिकवण जगद्गुरु तुकोबाची. जगद्गुरु तुकोबाची, जगद्गुरु तुकोबाची. हो तोरण बांधिले या तोरण गडाला, तोरण बांधिले तोरण गडाला. छत्रपती शिवाजी महाराज की. बाबाचा बापाचा 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 ये बापाचा बापा शिवा जन्मला, बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. शिवबा जन्मला, बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. छत्रपती शिवाजी महाराज की. पहिल्यांदा वंदन आपण राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांना करतो. आणि उगाच कोणाच्याही पोटी छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येत नाहीत, त्याला कूस तशी पवित्र पाहिजे. अशा वाघिणीचा तो छावा हो, गेल्या वर्षी म्हणलं होतं अशा वाघिणीचा तो छावा. छत्रपती शिवाजी महाराज कूस तशी पवित्र पाहिजे. धन दारा पुत्र जन बंधू सोयरे पिशवण, सर्व मिथ्या हे जाणून शरण रे गा देवासी जाग केलं. आता जागा रे भाईनो जागा, नाथ महाराजांनी जाग केलं. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही गाले. टाळी वाजवा सर्वांनी, एक टाळी द्या. एक टाळी. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही गाले तरी दुसरा येईल, हे जरी नाही गाले. सरत शेवटी बा काळ बांधून नेईल, सरत शेवटी बा, शरती शेवटी बा काळ बांधून नेईल, शरती शेवटी बा. जनार्दनी आमच्या
पिंगला महाद्वारी बोली बोली तो देखा पिंगला महाद्वारी पिंगला महाद्वारी बोल बोले तो देखा पिंगला महाद्वारी पिंगला महाद्वारी बोल बोले तो देखा पिंगला महाद्वारी पिंगला महाद्वारी बोल बोले तो देखा पिंगला महाद्वारी महाद्वारी बोली बोली तो देखा पिंगला महाद्वारी पिंगला महाद्वारी बोल बोले तो देखा पिंगला महाद्वारी सगळ्या समाजाला जाग केलं. आता जागा रे भाईनो जाग.